मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सगळे आवरून बिवरून आलो आम्ही. आता जाणार आहे आम्ही मुर्डेश्वरला. सगळ्यांची आवरावरी चालू आहे. तरी पण जरा उशीरच झाला, आज उठायलाच आम्हाला उशीर झाला. निघणार होतो 5ला, पण इथंच आता वाजलेत 10:30 झाली. 5 वाजता निघणार होतो. म्हणजे टाइम बघा किती मॅनेज होतो आमचा. अजून आवरतेतच सगळे. आता बघू काय करायचं काय नाही. नाश्ता बिष्टा करायचे अजून जाऊन निघू लवकर आता. निघायची गोळी घेतो. 70 किलोमीटरचा प्रवास आहे तिथून मुर्डेश्वरला. तिकडनं आम्ही ट्रेक बी करणार आहे एक. तर एकदम मुर्डेश्वर फिरणार आहे आणि मार्केट फिरणार. तुम्हाला तिथं दाखवतो मेन काय काय आहे. हे बघा, ह्यांचं खाणं चालू आहे अजून. मेन तर मुरुडेश्वर टेम्पल आहे. काय मुरुडेश्वर टेम्पल हा ना, मेन तेच आहे. बाकी बघू आता कसं. आता आम्ही 70 किलोमीटरचा प्रवास पार केल्यानंतर तुम्हाला भेटूया. गेली 2 मिनिटं बाहेर गेलं तरी लय घाम येतो. एवढा घाम आहे ना, एवढं म्हणजे डायरेक्ट माणूस डायरेक्ट आउट आहे. एवढी गरमी आहे इथं, डायरेक्ट भिजलंय सगळं. तिकडे दाखव. काय दाखव तू बघ, फिर ना, म्हणजे फिर माग फिर. हे बघ, अख्खं ट्रान्सफरंट झालं डायरेक्ट. माझं मी शेवट आंघोळ केली, डोकं लावलं तुला बाहेर येतं ना आता गरमी. बाहेर निघल्यावर कळेल तुला. काय नाही, डायरेक्ट एसी होऊन टाकायचं ना. आता निघायची गोळी धुरले, उशीर झाला. चला. निघणार होता. काय चाललं आपलं, चले. शिवलिंग आहे आणि शंकराचं चांगलं मंदिर आहे, ते बघू आणि दर्शन करून परत येऊ. मज्जा करणार आहे आता. भक्तिमय होऊन जाणार आहे माझ्याकडे. ट्रेडिशनल ब्लॉग आहे का? वेंकीज कॅफे नाश्त्याचं पॉइंट भेटलं. एक मिनिट थांबा रे. चला नाश्ता करू, पोटभर जाऊ, निघूया. त्यांना जेवण भेटणं जरा अवघड पडतं, कारण की टेस्ट नसती, माहिती नाही आपल्याला. म्हणून जरा आम्हाला विषय होतो आमचा दरवेळी जेवणाचा. बघू काय होतं. काय रे, काय म्हणणं आहे? काहीच म्हणणं नाही, गरम लय होते सध्या. गरम तर होते रे, पण जेवणाबद्दल आता जेवणाचं काय सांगता येत नाही. जेवण कुठे भेटेल. S1000 RR गाडी तर क्वालिटी आहे. जेवणाचाच आमचा तेवढा विषय होतो बघते आले की. चांगलं भेटलं आम्हाला. आता हे बघू वेंकीत चांगलं वाटतंय. बघू आता यांना विचारून बघतो. चांगलं असलं तर ठीक आहे, नाही तर परत पुढं बघायचं. आता कुमटामध्ये आले, नाश्ता करायला बसले. जरा सेट डोसा सांगितलं. किती वाटते जरा इथं बाहेर नाश्ता करायला. आपले महाराष्ट्र पनीर डोसा म्हटल्यावर आहे कळतच नाही. पनीर डोसा सेट डोसाच सांगावं लागतं. एवढंच प्रॉब्लेम आहे. आणि जेवणाचा टेस्टचा पण जरा फरक पडतोय. काय म्हणणं आता पुरी वगैरे बघितली आम्ही, जरा चांगलं वाटतं. रिस्क आहे पण ट्राय कर. हा ना, कारण की फर्स्ट टाइम जेवलो होतो ना, एवढा छान एक्सपिरियन्स ना कधी नव्हता. तुम्हाला रिकमेंड एवढंच करूशी आहे की कर्नाटक साईडला की डोसा जास्त करून ट्राय करा. बाकी ट्राय करू. काय म्हणतो राव? पाणी बॉटल पाणी पिऊ आम्ही जाऊन जातो. हे तुम्ही मागवलं ना तुमचं? ओके. ते तिकडे एक पुरी पाहिजे. आपला नाश्ता आलेला आहे मित्रांनो. ताव मारणार आता. ही पुरी थांबली नाश्ता. हे कशी टेस्ट? क्वालिटी आहे का? मस्त. खाऊन भेटू मित्रांनो आता. बघा, ट्रान्सलेशन करून बघायला लागतंय. आणि आजचं जेवण एवढं क्वालिटी होतं ना, म्हणजे त्याला हेच नाही, थोडंच नाही. आता पुरी भाजी तर क्लास आहे. अरे सजेशन नाही माग, हे नाही मागत तुला रिव्ह्यू. बोलायचं काहीतरी रिव्ह्यू देत बस. आपल्याला ते आणि याच्या ओळखीचं होतं, त्यामुळे आमचं आवश्यक. या कधी आले की या भेटायला. कर्नाटका इथेच राहता. काय नाव आहे?
आणि आले की या हॉटेलला विजिट करा. या हॉटेलचं नाव सांग ना. या हॉटेलचं नाव सांग की. अजून एक तास लांब आहे. हॉटेल का नाम क्या है? हॉटेल का नाम वेंकीज ना. वेंकीज कैफे. वेंकीज फास्ट फूड. लाज लागली. बरोबर नाही. वाट बघतोय कधी बोलतोय तो. हा हा 1 2 3 दत्त. मित्रांनो जरा थांबले लोकेशन बघण्यासाठी. तुम्ही व्ह्यू बघा आता. तुम्हाला व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता. खजूर झाड आहे ना. कबे मुळगा दे. काय ते घरी बोला सर खाली जायचं का? चहा पाणी घेतला त्याने दिले असते 50. वाटतं तुला पण व्ह्यू कसा आहे सांगा मित्रांनो. व्ह्यू कसा आहे? क्वालिटी नाद कसं दिसतंय. फक्त एवढं व्ह्यू बघायसाठी इकडे जंगलात थांबलोय मधीच रस्त्याच्या. फुल क्वालिटी. कौतुक आणतो. फुल क्वालिटी. एक नंबर व्ह्यू. एक नंबर. आणि घरं पण बघा ना एकदम जंगलात मधीच डायरेक्ट. अशी 3-4 घरं बघितली म्हणलं एका थांबून घ्यावं एका जागी. सरस्वती ही सरस्वती नदी आहे. कसल्या होडी कसल्या खतरनाक. इकडे पण काहीतरी चालू आहे रे. मोठे बोट मोठे बोटी. सरस्वती नदी आहे ना रे. हा सरस्वती. मुर्डेश्वरला जातो. मुर्डेश्वरला जाताना लागती सरस्वती नदी. व्ह्यू बघा एक नंबर. आणि हा रोड पण हायवे. तो किल्ला वाटतं काय ते कुठला? ए या अंगाव. कुठल्या या का? तिकडे काय पण काय कुठनं जातो तिकडे जायचं म्हणतोय का? व्हिडिओ चालू म्हणतोय तर मॅक्स किती हवाय मॅक्स नाही इकडं सगळे घेऊन या का बाजूला. भांडण चालू आहे आमची. कोणाला काय आणि कोणाला काय. मंदिर बघ कसलं भारी. मित्रांनो आलो मुर्डेश्वरच्या एंट्रन्स झाले आता आमचं. आता आम्ही पोहोचू मुर्डेश्वरला. इथले 10 किलोमीटर इथनं. आलोय मुर्डेश्वरच्या कमानीच्या पुढे आलोय. एंट्रन्स झालंय आपलं मुर्डेश्वर मध्ये. 15 मिनिटात पोहोचू. एवढी फास्ट ड्रायव्हिंग आहे तुझी?
दोनच किलोमीटर आहे किती 2 किलोमीटर आहे? 2च किलोमीटर आहे. आणि अजून एक गोष्ट अशी की ते मंदिर सुरू होणार आहे 3 वाजता. आता आम्हाला प्रश्न पडलाय 2 तास 1 तास करायचं काय? 1 तास करणार काय? आम्ही फक्त व्ह्यूज बघणार. बीचवर जाऊन आम्ही येडे झालो. मेडिटेशन करणार येडे झालो पण. हा मेडिटेशन तुम्ही पण व्ह्यू बघा, आम्ही पण व्ह्यू बघतो. एन्जॉय मज्जा. कार 40 कॅश नाही ना. या प्रकारे आम्ही पोहोचलेलो इथं Parking ची मुरुडेश्वर. fee देऊ राहिलो. पार्किंगचं हे करणार आता. तुम्ही मंदिर बघा फक्त मंदिर एवढं क्वालिटी आहे ना, आम्हाला वाटलं नव्हतं एवढं क्वालिटी असेल, पण खरंच लय क्वालिटी आहे. लय म्हणजे लय क्वालिटी मंदिर आहे. ह्याच्या मागं शंकराची मूर्ती आहे मोठी, एकदम मोठी. क्या घूम बाप. सकते हैं अंदर. घुमने के लिए इकडे बीच आहे बघ. हे बघ ही गाडी जाते बीचवर. पण ती वरून खाली आली. मित्रांनो आम्ही जस्ट पोहोचलो इथं. मंदिर तर एवढं क्वालिटी आहे ना, आता तुम्हाला मूर्ती दाखवतो मी. व्ह्यू बघा नंदीचा. ह्याच्यावर शंकराची मूर्ती आहे ती मोठीवाली. आता मंदिर बंद आहे. मंदिर बंद आहे आता, 3 वाजता उघडणार आहे काहीतरी. तर बीच स्टाईल कोस्टर एरिया पूर्ण. व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू तर एक नंबर आहे, क्वालिटी व्ह्यू आहे. खरंच लय भारी आहे. मित्रांनो व्ह्यू चेक करा. पूर्ण बीच आहे. इकडं मूर्ती बॅक साईड आहे ही. एवढं भारी मंदिर आहे ना, काही तुम्ही बोलूच नाही शकत एवढं क्वालिटी. इकडं पूर्ण नारळाचं झाडं तिकडं खाली. इथं कामच चालू आहेत अजून, पण व्ह्यू एवढा क्वालिटी आहे ना, एकदम शांत वातावरण आहे, चिल. आणि मूर्ती बघूनच म्हणजे अर्ध स्ट्रेस निघून जाईल. उरलेलं बीचवरनं काढा. बरोबर की नाही? काढून टाका पण ठेवू नका काय. ठेवू नका काहीच. मंदिर बंद आहे सध्या, म्हणून आता केव्स मध्ये चालू आहे. तिकीट काढली आहे. भुलिका केव्स म्हणून आहे. तिकीट काढले आम्ही सगळे. वाव, हे केव्स मध्ये बघा असं आहे. ते कन्नड आम्हाला काय कळत नाहीये. फुल 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 थंड आहे पण ना. हा स्टोरी ह्याच्या मागं पण स्टोरी आहे. मित्रांनो एक नंबर आहे. आम्ही बघतो बाहेर गेलो की एक इथं सगळी स्टोरी आहे, काय घडलं होतं आणि काय काय नाही सगळं घडलेलं आहे. तुम्हाला तिथे दाखवतोच तरी व्हिडिओमध्ये थोडं थोडं. रावणाने तपश्चर्या केली तेव्हा महादेव प्रसन्न होऊन त्याला ते पिंड देतात. ती हा. पिंडीला काहीतरी होतं ते म्हणजे महादेवाची पिंड होती. तेव्हा तो काहीतरी वाईट करत होता आणि नारद मुनी गणेशांकडे आले. हा. ते सांगितलं की असं म्हणजे रावण काहीतरी करतो. श्री गणेश त्या बाळाच्या रूपात जाऊन तिथं जाणून करत नाही, त्याला स्कॅम करायचं असतं. तो पाण्यात जातो. मग तो श्री गणेश म्हणतात की मी 3 माणूसवर तू जर आला नाही बाहेर तर मी ती पिंड खाली ठेवणार. आणि ती पिंड खाली ठेवली तर तिथं स्थापित होती. श्री गणेश पुढे बघतो पिंड इथं ठेवलेली मुरुडेश्वर हा, हा. इथं स्थापित झालेली इथे. अच्छा हे बघा, ही पिंड ठेवल्यानंतर इथं स्थापित झाली ही पिंड. म्हणजे जे मंदिर आहे ते मुरुडेश्वर ते स्थापित या असं झालंय. सी गोष्टवर त्यांनी ठेवलं. मारत नाही ते काहीतरी असेल. एवढं नाही माहिती. नंतर त्यांनी काढायचा पण प्रयत्न केलाय. तर ह्या केव्स मध्ये हे सगळं दाखवलं असं काय काय घडलं आणि काय काय नाही तुम्ही बघितलं सगळं.
आम्ही जस्ट केव्स बिव्स बघितले, एक नंबर वाटलं आम्हाला. कसं वाटलं रे केव बघताना? एकदम भारी. म्हणजे असं जुन्या काळातले जे काही फोटो वगैरे पण एकदम भारी काढले. जे काही चालू होतं साऊंड वगैरे, पण ते दुसऱ्या भाषेत असल्यामुळे कळलं नाही, पण भारी वाटलं फक्त. आणि फुल फुल मजा येते. आता मुलं गेलेत गाडी पार्किंगला लावायला, वरची पार्किंग फुल झाली होती म्हणून खाली यावं लागलं दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी. चार्जिंग पण 4% राहिली. आता बघू काय होतं, भेटू पुढच्या याच्यात सीनमध्ये. आता जर चार्जिंग टेकली तर तुम्हाला पुढचं लवकरच माहिती भेटेल. इथले मंदिरं एवढे बघण्यासारखे आहेत ना, व्ह्यूला एवढे बघण्यासारखे आहेत ना मंदिरं. हा व्ह्यू चेक करा तुम्ही कसं आहे. किती उंच आहे ते, स्ट्रक्चर पण बघा. म्हणजे असं बघायला एवढं भारी वाटतंय ना. तिकडं पूर्ण बीच, हे मंदिर, पुढे पूर्ण नारळाची झाडं, पूर्ण एक नंबर व्ह्यू येतोय हा. मनाला शांती भेटते जरा बघून बघून. अजून पार्किंगच शकते. आम्ही जरी वर पार्किंग लावली होती त्या मंदिराच्या इकडं, पण आमच्यात मस्ती खाली लावायचे म्हणून खाली घेऊन आलो पार्किंगला. आणि आता पार्किंगच नाही आहे, फुल सगळं भरलं आता. आमची थोडक्यात हटाई झाली, पोपट झालाय आमचा. फायनली मित्रांनो पार्किंग भेटलंय ह्या प्रकारे. पण आमच्यात मस्ती किती आहे, इथं वर पार्किंग लावली होती त्यांनी वर त्या साईडला, पण ह्यांना पार्किंग खाली लावली पाहिजे होती. हे आले आता खाली. कसं वाटलं पार्किंग लावलेली गाडी परत काढून बाहेर काढली आणि परत आली. आता आलोय ह्या मंदिरात. बघू आता आत कसं काय सीन आहे. लिफ्ट आहे का इथं? चालत नाही का? हो लाईन बघ. लाईन लिफ्टवर जायला वाटतं इथं. तिकीट पण आहे, तिकीट भरूनच आहे काम. चल ना पुढे, इकडे काय नाही. तिकडे पुढे जाऊ. बघा गर्दी तर लापट आहे त्या फार डेंजर गर्दी आहे इथपर्यंत. एवढी गर्दी बघून तर फाटा लागले आता. कसं जे घेतले आता परत तिकीट आणि आम्हाला वाटतं तिकट आहे. दर्शन घ्यायचं तिकीट, सगळ्याचं तिकीटच आहे. लय लांब गर्दी आहे रे. व्ह्यू आहे बघा, तर मंदिर आणि हा व्ह्यू. मित्रांनो आता दर्शन झालं या मंदिराचं. आतनं एवढं क्वालिटी आहे ना, इथं व्हिडिओ काढायला नॉट अलाउड आहे म्हणून आम्ही जरा कडे येऊन काढतो. इथं मंदिर आहे आणि ह्या मंदिरातला आज मूर्ती एवढी खतरनाक आहे ना, शंकराची पिंड लय बाप आहे, लय खतरनाक आहे इथं व्ह्यू. झाले आता आम्ही निघालो परत आपल्या घरच्या वाट्याला. गोकर्णा, वे टू गोकर्णा, वे टू मिर्जन फोर्ट. वे टू मिर्जन फोर्ट आहे का? बरं चालते, मिर्जन फोर्टला जाऊन भेटू आपण. तर मित्रांनो आता वाजले 6:45. रेडमी मध्ये शूट करायचं चालते. आम्ही आज मुरुडेश्वरचं दर्शन घेतलं. आता त्याच रोडने परत मागे चाललोय आमच्या रूमवरती, म्हणजेच आमच्या प्रिशियस हॉटेलवरती. 5 स्टार, 1 स्टार वाढून देऊ आम्ही, खरंच क्वालिटी आहे. आणि आजचं दर्शनही खूप चांगलं झालं. आता निघालोय आम्ही रूमवरती. CNGचा आमचा थोडा आज विषय झाला, त्यामुळे ट्रिपचं आमचं जरा बजेट हललं थोडंफार, खूप नाही पण थोडंफार. आणि त्यामुळं तुम्ही ही CNG गाडी वापरत असाल तर ते जर कधी तुमची एक्सपायरी झाली असेल त्या टाकीची, तर तेवढी रिन्यू करून लवकरात लवकर घ्या. अशी तुमची कधी लागणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही गोष्टींवरती. कारण थोडं अवघडच या गोष्टी. ऐन टायमावर जर भेटला नाही तर मग अवघड होतं. आणि त्या CNG पंपसाठी आम्ही 7-8 किलोमीटर इकडं, 14 किलोमीटर तिकडे, असं आम्ही 28, 30, 35 किलोमीटर असेच घालवले.
आणि कर्नाटकमध्ये CNG भेटणं थोडं अवघड आहे, म्हणजे गावाच्या साईडला आपल्यासारखंच आहे इकडं पण, नाही तर मेन सिटीमध्ये खूप जास्त पंप आहे असं ऐकण्यात आहे, माहिती नाही ते पण. आणि लोक थोडे गुरुमठाचे रिक्वेस्ट करून ऐकलं नाही, जाऊ दे आता काय चालूच राहतं. अशा परिणामी आम्ही चाललोय आता रूमकडे. जाताना जेवण वगैरे करू ते तुम्ही बघशालच. आणि चांगली ट्रिप आधी चालली. दुसऱ्या लोकेशनवर जाणार होतो पण ती कॅन्सल झाली कारण की तिथे 7:30ला बंद होणार आहे. हो, ती लोकेशन होती म्हणजे याना केव्ज, आणि त्याच्या आधीची एक लोकेशन होती, फोर्टचं नाव काय, मिर्झन फोर्ट, तीही कॅन्सल झाली. आता आपलं अथर्व काय भेट देईल. उत्तम झाली ट्रिप आणि बघण्यासारखं खूप आहे मंदिराकडे. नक्की एकदा जाणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कष्ट लागतात आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला, ते वरती गेलं की वरतीच वाटतं. तर रांग इतकी नसते, साधारण ऑफ सीझन अर्ध्या तासात होऊ शकतं दर्शन गेलं की. तिकीट वगैरे काय नाही आहे दर्शनाला, बाकी सगळं स्वच्छता वगैरे खूप मस्त आहे, बघण्यासारखं आहे, मजा येते. ओकेच देन भेटू हॉटेलवर गेल्यानंतर. नाही आणि आमच्या ट्रिपची सगळ्यात जास्त मेन मज्जा असेल कोण, तर तो फक्त सिद्धेश्वर ज्ञानेश्वर बालाजी एकदम वट्टमवार. कोपऱ्यात बसलाय बघा वाईट. आमचे समर्थक सत्यम विलास शिवाजीराव हे वाले आणि गाडी चालवणारे आमचे एकमेव गाडी चालक. आमचा एवढा विश्वास, एवढं स्तंभ, आधारस्तंभ आमचे. कारण आमचे 550 ते 600 किलोमीटर आमचे मित्र, आमचे सहकार्य सत्यम विलास शिवाजी राऊत यांनी चालवले, आणि त्यांचे सहकार्य रोहित कोटिक ते आमचे नवीन मित्र रोहित कोटिककर यांनी सहकार्य केलं आम्हाला गाडी चालवण्याच्या बाबतीत. धन्यवाद त्याबद्दल. हो, अशी प्रेरणे आमची ट्रिप एकदम खुशाल तुम्ही जर पद्धतीने येणार असाल छान पद्धतीने तर चालली. किमान 3 किंवा 4 ड्रायव्हर म्हणजे ड्राईव्ह करणारे मित्र असतील. अशा प्रकारे जर तुम्ही बॉईज येणार असाल, का काय अडचण वाटली? नाही अडचण नाही वाटली, कारण रूट लय लॉंग आहे, तुम्ही थकू शकता. आमच्याकडे खंबीर माणसं तुमच्याकडे एखाद्या नसले, तुम्हाला गरज लागू शकते 3 ते 4 ड्रायव्हर, म्हणून तुम्हाला जरा क्वालिटी पूर्ण माहिती तयारी दिली. सांगितली. हो. आणि कसे आळंदीचे असल्या कारणामुळे त्यांना थोडी जास्तच माळीबिळीची माहिती असल्यामुळे ते थोडे पूर्व काळजी जास्तच घेतात. आणि आम्हाला असे 2-3 प्रसंग आढळले ट्रिप मध्ये की वट्टमवार जे बोलले ते घडले. एक गाई एकदम आमच्याशी रेसिंग करायलाही आली आणि वट्टमवार डायरेक्ट म्हणते की ड्रायव्हर बदला. त्यामुळे असं काय सगळं झालं. आता पुढे बघू शकता कसं काय. कसं आहे गाय. आणि असं एक प्रॉब्लेम आहे इकडे एवढा की गाया बिया ना एकदम अशा त्यांचाच रस्ता आहे. की गोठा बीट नाही त्यांना. गोठा नाहीच गोठा आहे आहे, त्यांचा. त्यांना शेल्टरच नाहीये, त्यांचा. डायरेक्ट रस्त्यांवरती आहे. आणि ते इतकं अडचण आहे की गाडी चालवताना फार हाल होते. ते कधी गाडी येईन सांगता येत नाही, असं मनात एक धडकी भरूनच गाडी चालवली. आणि एक गाई तर रेसिंग करायला लागली, तुम्हाला बघायला नाही आलं, ते बघितलं नाही तुम्ही, बरं झालं. ते काय गाईची रेसिंग बघू नका, घोडा रेसिंग म्हणा, बाकीच्या रेसिंग सर्व बघा, गाई रेसिंग बघू नका. आपल्या महाराष्ट्रात बैलगाडा चालतो, इकडे गाऊ गाडा आहे, गाय गाडा आहे, गाय गाडा आहे. आणायला म्हणून म्हणलं आमचं ट्रिपची मज्जा एकमेव आकर्षण वट्टमवार सिद्धेश्वर ज्ञानेश्वर बालाजी, बाकी कुणीही नाही. आणि आमचे समर्थक सत्यम विलास शिवाजी राऊत. हा, समर्थन करतो ना, पूर्णपणे समर्थन. आणि दुसरे उत्कर्षाचे कारण म्हणजे काय म्हणतात त्याला, मज्जा असण्याचे कारण सत्यम विलास शिवाजी राऊत. ते दोनदा बोलणं का बरं, तर ते काय झालं आता त्यांना बोलायला काही राहिलेलं नाही या कारणामुळे. राहिले पण ते इकडे ये की आकडे थोडस तिकडे वळ, नंतर थोडं तुम्ही असू. खूप आमची खूप मज्जा, ही मज्जा पण तुम्ही बघा, ही मज्जा पण खूप गरजेची आहे ट्रिप मधली. तसं आता त्यांची मज्जा जास्तच आमची 18+ असल्या कारणामुळे हे नाव गाव जरा आज्जे बिज्जे सगळीकडेच फिरते. हे थोडी वाईटच सवय अशी तुम्ही नका लागून घेऊ, पण आता ती लहानपणी बालपणी लागली आणि सवय. आणि आमच्या मज्जाचे नाव आदित्य जाधव बी कधी कधी आले तर समजून घ्या. आई त्यामुळे जाऊ दे कट गाईच कट एवढा पाठ कट करू 2 मिनिटाचा. ओके हा कंटिन्यू. नाव नको घेऊ. अरे वड्ड्याने हागले, वड्ड्याने हात चाळण बदलली. शेवीची लावली, शेवी. खालनं हात टाकून बाहेर ओढून काढलेले आतड्यासोबत. काय गरज नसतं, एकदम काय गरज नसताना चांगला कंटेंट चालू असतं, काय मध्येच काहीतरी वीज मारताईन, शेड खचू नका तुम्ही. येईल. पण आता सगळं लिंक बिघडली नाही रे, एकदम हॉटेल जवळ आपल्या रूम जवळ. तर आज आलोय, काल जिथे जेवायला आलो तिथे जेवायला आलोय. क्वालिटी जेवण क्वालिटी. त्यानं लेमन राईस दिला, तेच क्वालिटी लागले. अजून जेवण येते आमचं अजून. एक नंबर जेवण आहे. प्रॉन्स पण खाल्ले, जरा प्रॉन्स भारीच होते.
आणि तू देतोय अजून जेवण. आजचं जेवण तर फुल क्वालिटी होणार आहे. आणि काल आम्ही इथं जेवलो होतो, सर्वांना भूक लागली आणि काल आम्ही इथं जेवलो होतो, त्यामुळे लय क्वालिटीच होणार जेवण. लास्टला तुम्ही ब्लॉग बघा, तुम्हाला ही जागा सजेस्टेड मध्ये राहील आणि जेवण करा इथे. खरं क्वालिटी खरंच जर कोणी येत असेल इथं असेल ना जेवण करा. तर एक नंबर जेवण. आणि ते मराठीच आहेत, आम्हाला भेटलं लकीली, कारण की एक एक्सपिरियन्स घाण गेला, पण हा 2 दिवस एकदम क्वालिटी जेवण. आणि जिथे जिथे जेवलो ना आम्ही आज, तिथे तिथे आम्हाला जेवण एकदम बेस्ट क्वालिटीचं आजचा भेटलं. दिवसच आमचा एकदम A1 गेला. A1 मोस्ट रिकमेंडेड प्लेस परशुराम सीशोर कॅफे. हा, हे इथं त्यांचं कॅफेचं नाव आहे परशुराम श्रीशोर. खरंच लय क्वालिटी जेवण होतं. भेटू आता, जेवण बिवण करून घेतो आम्ही. अजून येतंय आमचं जेवण, फक्त चपाती आणि राईस आला होता म्हणून खाऊन घेतला. भूकच लय लागली होती कारण की दिवसभर फिरतोय बाहेर. तर बघू आता आलं की आम्ही इकडे झालं सगळं झाल्यानंतर भेटू आता. प्लेट घे. आता just जेवण झालं, आता मैफिल बसली आहे जरा, बसलच. जेवण झालं जेवण झालं म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटी झालं. हे बघा डायरेक्ट चपात्यांचं भरूनच होतं. मोकळंच झालं. आणि एकदम कूल जेवण, एकदम आरामात. काय नाही, बीच साईडला पलीकडे बीचच आहे. प्रॉपर जेवण झालंय सगळं. पहिल्यांदा 2 दिवसात भारी वाटलं. अजून काय कोणाला बोल नाही. भारी वाटते, निवांत वाटते. आता बसणार आहे बीचवर रात्रभर, अथर्वला डान्स करणार आहे. डान्स अथर्व, तुमचे मुद्दे मांडा. ते मजेत चाललंय सगळं आणि नक्की येण्यासारखं आहे, सगळं फिरण्यासारखं आहे. एक गोष्ट मात्र खटकली की सगळं मजेत जाते पण गरमी सहन होत नाही हा, पुण्यात. ह्युमिडिटी एवढी आहे ना की असं बसलं की डायरेक्ट घाम घाम घाम, म्हणजे सांगता नाही येते काय चाललंय नक्की, नाही का. म्हणजे जवळ आम्ही कार मध्ये ना फुल एसी चालू असतो आणि जसंच बाहेर आलो ना त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. वाटलं तुम्हाला. हा नाही का, हा ह्याच्या आधी असं दिसत होता आणि तो आता असं झालाय. आणि दुसरं बी अंदाज लावू शकतात थोडं. हा दुसरा अंदाज कुठं कुठं चाललाय, हा दुसरा अंदाज ताजा आहे. हा तिसरा अंदाज आहे. म्हणजे एवढी ह्युमिडिटी ना काय सांगताच येत नाही कुणाचं काय चाललंय. मुलं आधी असे होते आणि डायरेक्ट असे फिरलेत, कलर बिलर सगळं, पण फुल मजा आलेली. मित्रांनो, आम्ही 3-4 जण जागे आहे. आणि आता ब्लॉगचा एंड करूया. भेटू परत पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ सोबत. आणि भेटू परत उद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ सोबत. तर गुड नाईट सर्वांना.